अंधेरीसाठी यावेळेला मात्र बॅट तर फिरवली आहे आणि बॉलला पाठवलं लांबच लांबवर. सुमित ढेकळे यांच्या बॅट मधून एक बाहुबली षटकार. तुम्ही जर सुमितला संधी दिली तर नक्कीच सुमित आक्रमण करतात आणि प्रहार देखील करतात. प्रॉपर पुल करताना पाहायला मिळाले आणि स्कोरला जर पाहिलं तर उसळी घेताना पाहायला मिळेल. अशा मुंबईमध्ये यावेळेला देखील आक्रमण केलं जातं. हे आक्रमण आहे सुमित ढेकळे यांच्या माध्यमातून. पुन्हा पुल करण्याचा प्रयत्न सुमित ढेकळे यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी राहिला. संकेत यावेळेला फुल टॉस त्याला खेळला समोरच्या दिशेने आणि आणखीन एक प्रकारचे चेंडू टाकाल तर नक्कीच त्याचे पडसाद पडतील. फुल टॉस होता त्याला खेळलं समोरच्या दिशेने आणि प्रहार चषकात आहे. यावेळेला बिग हिट बाहुबलीचा बॅट मधून येतोय. बिग 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 चेंडू माझ्या मते त्या कदाचित रस्त्याच्या पलीकडे गेला असेल एवढा लांबवरचा फटका सुमित यांच्या बॅट मधून येतोय. त्यांचं मैदानावर उपस्थित राहणंच. यावेळेला आक्रमण केलं जात आहे समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. एकामागोमाग एक मोठे फटके त्यांच्या बॅट मधून येत आहेत आणि जसजसे फटके येतात त्यांचा आत्मविश्वास या ठिकाणी वाढताना पाहायला मिळतो. 21 धावा. यावेळेला आक्रमण सुमित ढेकळे यांच्या बॅट मधून मात्र आणखीन एक आसमानी टोला येताना पाहायला मिळतोय. येतोय षटकार आणि अजूनही 15 धावांची आवश्यकता असणार आहे. या ठिकाणी पहा प्रॉपर टायमिंग पुल करण्यास जागा मिळाली आणि त्याला पाठवलं कारण सीमारेषा देखील जर पाहिलं तर जवळ आहे परंतु सुमित यांचे यावेळेला समोरच्या दिशेने खेळलाय. सुमित यांच्या बॅट मधून आणखीन एक आसमानी टोला येताना पाहायला मिळाला. बॉल सीमारेषा पार षटकार आणि आता जणू काही बॉल फुटबॉल. यावेळेला टप्प्याचा बॉल त्यालाही स्क्वेअर लेगच्या दिशेने पाठवलं आणि या षटकात 3 षटकार आले. हुक करण्याचा प्रयत्न जास्त उसळी होती आणि 6 चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता या मॅच षटकात खेळाचं प्रात्यक्षिक दाखवतायत. यावेळेला बॉल हवेत जरूर आहे. एक धाव घेतली जाते आणि अर्धशतक सुमित ढेकळे अर्धशतक कंप्लीट करतायत. टाळ्यांचा गजर त्यांच्यासाठी या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. थॉमस